जय महाराष्ट्र मित्रांनो, सुप्रभात। 2024 विधानसभा नुकतीच पार पडली। उद्या त्याचा निकालही समोर येईल। अनेक एक्झिट पोल म्हणतात याची सरकार बनेन, त्याची सरकार बनेन किंवा इतरांच्या हातात सत्ता जाईल। तर सरकार कोणाची बनेन याची 100% खात्री कोणीच देऊ शकत नाही, कारण की यावेळीची लढाई अतितुटीची होती, अतितटीची होती आणि कोणाकडे किती जागा आहे आणि कोण निवडून येईल हे उमेदवाराला सुद्धा माहित नाही। काय अशी मोजकी जागा आहे की तिथं वन साइड फाईट झालेली आहे, तिथं त्यांच्या जागा निघू शकतात। एक्झिट पोल नुसार मी तुम्हाला जागा दाखवणार आहे, कोणत्या एक्झिट पोल न किती जागा सांगितलेले आहे। काही एक्झिट पोल नुसार महायुतीला 129 ते 139 जागा, काही एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडीला 136 ते 145, तर काही एक्झिट पोल नुसार महायुतीला 137 ते 157, काही जणाला महाविकास आघाडीला 126 ते 145, इतर 12 ते 13, इतर मध्ये कोणी 1 ते 2 सांगते। काही नुसार महाविकास आघाडीला 136 ते 145, काही एक्झिट पोल नुसार महायुतीला 129 ते 139, भाजप 81 जागा, तर काँग्रेस 50, शिंदे गट 25, अजितदादा गट 23, उबाटा उद्धव ठाकरे गट 44, शरद पवार गट 42। तर असे एक्झिट पोल नुसार दाखवित आहे आणि इतरांच्या हातात चाब्या, म्हणजे अपक्षांच्या हातात यावेळेस चाब्या जाणार आहे आणि ते ज्याला सपोर्ट करतात त्यांची सत्ता येईल, म्हणजे एक हाती सत्ता येण्याचे चान्सेस एक्झिट पोल नुसार दिसत नाही। एक्झिट पोल किती शहाणा आहे आपल्याला मागच्या वेळेस दिसलेला आहे। 100% कोणाची सरकार येईल काहीच सांगता येत नाही। एवढी अतितटीची लढाई होती। काही कार्यकर्त्यामुळे ते उमेदवार पळणार, त्यांच्याच कार्यकर्त्यामुळे। काही कार्यकर्त्यांनी काय केलं, नुकती आलेली होती ती नुकती जनतेमध्ये न वाटता स्वतः खाऊन टाकली। काहींना कार्यकर्ते एवढे चांगले लाभले, काहींना कार्यकर्ते एवढे हरामखोर भेटले, त्याने ते नुकती स्वतःच लपून ठेवली, दुसऱ्याला दिली नाही। त्यामुळे ही त्यांची उमेदवार पडू शकते त्यांच्याच कार्यकर्त्यामुळे। याच्यामुळे उमेदवार सुद्धा सांगू शकत नाही की कोण येऊ शकते, त्याला स्वतःलाच माहित नाही। आणि एक्झिट पोल नुसार तर हो, यांनी 100% निकालच लावून टाकलेला आहे। तर एक्झिट पोलचं 100% कधी खरं होत नाही, कधी खरं होते तर कधी त्याच्या उलट होते। हे हवामान खात्यासारखं आहे, पाऊस पडणार नाही तिथं पाऊस पडणार, जिथं पाऊस पडणार तिथं पाऊस पडणार नाही। त्याच्यामुळे एक्झिट पोलचा काही सत्य धरू नका। उद्या निकाल आपल्या समोर येणारच आहे आणि निकाल जे येईल ते मान्य करावं लागेल। सरकार कोणाची आली, ते हरामखोर शिक्षणावर जीएसटी लावतात। शिक्षण मोफत करा, शिक्षणावर जीएसटी लावू नका। आरोग्याचं काय ते बोला, आरोग्य फ्री द्या। हाय का दम कोणत्या सरकारमध्ये? तो ओपन चॅलेंज तुम्हाला, तुमच्या दम असांना शिक्षण फ्री करून दाखवा। कारण शिक्षण फ्री केलं, लोक शिकतात तर तुमच्यावर प्रश्न निर्माण करतात। त्याच्यामुळे तुम्ही शिक्षण फ्री देणार नाही, आरोग्य फ्री देणार नाही। हे असे 2-4 रुपये फ्री देऊ नका, लोकांना लालची लावू नका। लोकांना तुमचा राशन नको आणि शेतकऱ्याला तुमचे 6000 बी नको। शेतीमालाला भाव द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।